नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात गुणवंत देवरे न्यूज चॅनल। आज आपण बोलणार आहोत पुण्यात सध्या चर्चेत असलेल्या वनराज प्रकरणाबद्दल। या घटनेने संपूर्ण पुणे शहर हादरलं असून सोशल मीडियावरही या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे। नेमकं या प्रकरणात काय घडलं, पोलीस तपास कुठपर्यंत पोहोचला आणि नागरिकांमध्ये इतका संताप का आहे, चला जाणून घेऊया। सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार वनराज प्रकरणाची घटना समोर आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू करण्यात आला। सुरुवातीपासूनच हे प्रकरण संशयास्पद मानलं जात होतं, यामुळे पोलिसांनी विविध अंगांनी तपास सुरू केला। या प्रकरणात पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स आणि परिसरातील लोकांचे जबाब तपासायला सुरुवात केली आहे। तपासादरम्यान काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती समोर येत आहे, तसेच काही संशयितांची चौकशी देखील सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान या प्रकरणामुळे कायदा आणि सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। सोशल मीडिया आणि नागरिकांची प्रतिक्रिया वनराज प्रकरण समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत। नागरिकांकडून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे। काही ठिकाणी संताप व्यक्त करण्यात आला असून लवकरात लवकर सत्य समोर आणावं अशी मागणी वाढत आहे। सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या प्रकरणातील प्रत्येक अपडेटकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। तर मित्रांनो, हे होतं पुण्यातील वनराज प्रकरणाबद्दलचं मोठं अपडेट। या प्रकरणातील पुढील अपडेट्स आम्ही तुम्हाला सर्वात आधी देत राहू। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मी आहे गुणवंत देवरे, पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसोबत। धन्यवाद।